सो हे गाईज, कसे आहात तुम्ही सर्व. सो आज आपण बनवत आहोत आगरी पद्धतीने कोलंबीचा रसा. तो आता आपण बघूया साहित्य काय काय लागतं ते. तर आपण घेतलेली अर्धा किलो कोलंबी, ती सोलून एवढी झालेली आहे. शेवग्याच्या शेंगा, तेल, मीठ, वाटण, आगरी मसाला, हळद, 2 चिरलेले कांदे, 1 चिरलेला टमाटा, लसूण, मिरची, कढीपत्ता व कोथिंबीर. आणि हे आहेत आपल्या घेवड्याच्या शेंगा आणि अद्रक लसूण मिरचीची पेस्ट केलेली. तो एवढं साहित्य आपल्याला लागतो. आता आपण बघूया रेसिपी. चला आता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. सो आपण कढईमध्ये तेल टाकलेलं आहे आणि आपलं तेल गरम सुद्धा झालेलं आहे. तर आता आपण टाकूयात लसूण, कढीपत्ता व मिरच्या टाकून घेऊया. आता आपण टाकणार कांदा. आता आपण करून घेऊया मिक्स मिक्स मिक्स. आता आपण कांदा लाल करून घेऊयात आणि नंतर पुढची रेसिपी बघूया. आता आपला जो कांदा आहे तो लाल झालेला आहे आणि आता आपण याच्यात टाकणार आहोत आपण अद्रक लसूण व मिरचीची पेस्ट. टाकूया 1 चमचा मिरची अद्रकची पेस्ट. परतवून घेऊया त्याला कांद्यासोबत. आणि आता आपण टाकणार आहोत 3 चमचे वाटण. वाटण आपला बेसिकच आहे जो आपण करतो नेहमी. मस्त सर्व मिक्स करून घेऊया. दोन मिनिटं याला आपण परतून घेऊयात मस्तपैकी. चला आता आपण आपले बेसिक मसाले टाकून घेऊयात. आपण टाकून घेऊया अर्धा चमचा हळद, 2 चमचे आपलं आगरी कोळी मसाला. मिक्स करूयात. आणि आता आपण टाकूया आपलं 1 चिरलेलं टोमॅटो. आपली कोलंबी टाकून घेऊयात आता आपण. आणि लगेच आपल्या घेवड्याच्या शेंगा पण आपण टाकून घ्यायच्या आहेत. या सर्व गोष्टी मस्त पकाळे मिक्स करू आणि याच्यात आपण टाकूया आपल्या शेकटाच्या शेंगा. सर्व मस्त मिक्स करत आहोत आपण. मीठ पण टाकून घेऊयात चवीनुसार. चला आता मस्तपैकी आपण त्याला एकजीव करून घेतलेलं आहे. आता आपण त्याच्यावरती ठेवूयात झाकण आणि 1 वाफ काढून घेऊया वरती पाणी टाकून. नंतर आपण हाच पाणी त्याच्यामध्ये टाकणार आहोत. हे वरती ठेवल्यावर गरम होणार पाणी, मग आपण हाच पाणी त्यात टाकू. भेटूया 5 मिनिटांनी. तर आपण पाणी जो आहे वरती टाकून 2-3 मिनिटं स्लो गॅस ठेवून त्याला वाफ येऊन दिलेली आहे. आता आपण हाच पाणी त्याच्यात टाकणार आहोत. बघूयात. गॅस फास्ट करून घेतलेली आहे आणि आपण बघू शकता वाफ आलेली आहे त्याला एक. आता हा पाणी त्याच्यात टाकून घेऊयात आणि वापस बंद करून. सो पाणी टाकून घेतलेलं आहे आपण तो. जसं की आपण बघू शकता 1 उकाळा सुद्धा आलेला आहे याला. आता आपण याच्यावर पुन्हा वरती पाणी ठेवूयात आणि आपण पाण्याची क्वांटिटी आपल्या रस्सा कसं पाहिजे त्यानुसार ॲडजस्ट करू शकता. अजून ॲड करू शकता किंवा तुम्हाला चाबट चिबट ठेवून असायचं पाहिजे असेल तर तुम्ही याला पाणी कमी सुद्धा टाकू शकता. आणि आपली गॅस आता फास्ट आहे. 5-5 मिनिटांनी येऊन बघत राहा आणि चला आपली रेसिपी कंप्लीट होईल.
तर बघू आपण आता हे जरा शिजल्यावर अजून एक उकळा आल्यावर ते मध्ये आपण चेक करत राहायचं की शिजलं आहे की नाही. चला आता आपण ओपन करूया. मस्तपैकी असं उखाळा आलेला आहे, बघू शकता. तरी सुद्धा आलेली आहे. आता बघूया आपल्या शेंगा शिजलेल्या आहेत की नाही. शिजलेल्या आहेत, परफेक्टली कुक्ड. आपली आता भाजी जी आहे ती झालेली आहे. वरनं आपण याच्यात कोथिंबीर टाकूयात. चला, आपली रेसिपी पूर्ण झालेली आहे. आता आपण हिला सर्व करूया. बघू शकता मस्तपैकी अशी तरी आलेली आहे वरती. चला आता आपण याला सर्व करूया. आपण हा रसा भातासोबत किंवा भाकरीसोबत खाऊ शकता. तो अशा प्रकारे आपली रेसिपी कंप्लीट झालेली आहे. आय होप तुम्हाला आवडली असेल. आवडली असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि असंच सपोर्ट करत राहा आमच्या चॅनलला. थँक्यू सो मच.